जानकी आणि ऐश्वर्या शर्वरीचा मोबाईल सापडायला घरात थांबलेले असतात आणि ते तिच्या रूममध्ये पहिलं चेक करतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते जानकी, पण इकडे तर काहीच मिळत नाही. जानकी तिच्या हातात एक बॅग देते, म्हणते यामध्ये पण बघ. आणि ती सगळी रूम साफ करतात, तिथे काहीच सापडत नाही. आता जानकी आणि ऐश्वर्या म्हणतात ही शर्वरी आपल्या पुढेच असते एक पाऊल, आणि तिने जर आता कुठे लपवलं हे आपल्याला सापडलंच नाही तर काय करायचं. तेव्हा ऐश्वर्या आणि जानकी पूर्ण घरभर शोधतात की आपण दुसऱ्या पण रूम शोधून बघूया. एकदा पहिले शर्वरीने जे पैसे जानकीच्या रूममध्ये लपवले होते ते या तिघींनी मिळून तिच्याकडनं काढूनच घेतले. आता पण तसंच काहीसं झालेलं असावं असं जानकी आणि ऐश्वर्याला वाटतं, आणि त्या परत दुसऱ्या रूममध्ये हॉलमध्ये सगळीकडे सापडतात. इकडे शर्वरी अशी खूप फ्रीली वागत असते, कारण तिने मोबाईल हा देवघरामध्ये लपवलेला असतो आणि तिला माहीत असतं यांनी काहीही केलं तर यांना ती जागा काही सापडणारच नाही. तेव्हा ती म्हणत असते एवढं छान वातावरण आहे, या मूडमध्ये मला एक सेल्फी घ्यावासा वाटतोय. ती सुमित्रा म्हणते अगं काय गं, आता देवदर्शन करायचं सोडून तुला काय फोटोचं पडलं एवढं. ती म्हणत असते चल ना गाई, आता माझं नवीन नवीन लग्न झालं आहे. पण अवंतिका खूप टेन्शनमध्ये असते. ती सेल्फी काढताना अवंतिकाचा चेहरा बघते. अवंतिका मनात विचार करत असते जानकी वहिनीला आणि ऐश्वर्याला काही सापडलं तर असेल, आणि नसेल सापडलं घरी जाईपर्यंत तर काय फायदा होईल त्या घरी थांबून. आणि ती या सगळ्यामुळे खूप विचारात असते. शर्वरी मागे बघते आणि म्हणते काय ग अवंतिका, कसला विचार करते. अवंतिका म्हणते काही नाही, आणि सेल्फीकडे बघून हसायला लागते. तेव्हा ही फोटो काढत असताना म्हणते अगं तू किती पण विचार कर, मी तुमच्या तिघींच्या पण एक पाऊल समोरच असेल. मला माहीत होतं त्या दोघी कशासाठी घरी थांबतायत, आणि त्यासाठीच मी माझे जे पुरावे होते ते वेगळ्या ठिकाणी लपवलेले आहेत. त्यामुळे तू काळजीच करू नका अवंतिका, तुम्ही माझ्या वाट्याला जायचा विचारही करू शकत नाही. आता ऐश्वर्या इकडे शोधतच असते, पण ह्या हतबल होतात आणि त्यांना काहीच सापडत नाही. पूर्ण घरभर शोधून झाल्याच्या नंतर आता ते खूप थकतात. जानकी पण खूप चिडचिड करत असते, ऐश्वर्या पण. जानकी आणि त्या गेस्ट रूममध्ये पण चेक करतात, तिथे पण त्यांना काही सापडत नाही. आता हे सगळेजण गाडीमध्ये येऊन बसतात. तेव्हा शर्वरी म्हणत असते अगं अवंतिका वहिनी, तुला तर मी ना बघूनच घेईल. आता तू माझ्यासोबत आली आणि त्यांना दोघींना घरी ठेवलं, काहीतरी पुरावे मिळतील का यासाठी, पण मी तुम्हाला काही साथी नाही लागू देणार. आता जानकी इकडे देवाकडे येऊन प्रार्थना करत असते, देवा आमचं कुठे चुकतंय आणि काय चुकतंय तूच सांग. का आम्हाला मदत करत नाही. प्रत्येक वेळेला आम्ही माघार घेतली आणि त्या जिंकतायत. आता तरी काहीतरी पुरावे भेटू दे. आणि खरंच देवा, मला तुला हे एक सांगायचं आहे, शर्वरी वंशांनी जर एवढे गुन्हे केलेले असतील तर त्यांना या सगळ्यांची शिक्षा झालीच पाहिजे, आणि त्यासाठी आम्हाला खूप मोठा पुरावा आमच्याकडे हवा आहे, पण तेच सापडत नाही आहे. प्रत्येक वेळी ते जिंकतायत, आम्ही हरतोय. देवा प्लीज कुठला तरी मार्ग दाखव आणि काहीतरी नवीन चमत्कार घडव. देवा प्लीज, माझा तुझ्यावर विश्वास आहे, आम्हाला या संकटातून बाहेर काढ. कारण शर्वरी वंशांचं हे वागणं मला तरी काही पटत नाही आहे. आणि ती खाली बघायला जाते तर तिला मोबाईल सापडतो. आता ती आनंदाने ऐश्वर्याला आवाज देत असते आणि म्हणत असते बघ ना, मोबाईल इथे लपवला होता. ऐश्वर्या म्हणत असते हो का, बरं चला मग आपण आता मोबाईल घेऊन. लगेच त्यांना गाडीचा हॉर्नचा आवाज येतो. जानकी परत मोबाईल तिथे ठेवते. ऐश्वर्या म्हणते अहो काय, का असं करताय तुम्ही, मोबाईल घेऊन चला ना. जानकीला माहीत असतं शर्वरी आल्यावर मोबाईल शोधायला जाईल तिथे आहे की नाही तर. तेव्हा जानकी म्हणत असते तू थांब ग थोडी, आणि जानकी परत तिथेच मोबाईल ठेवून देते. आता हे सगळेजण बसतात. जानकी म्हणत असते आलात का, छान झाला का प्रवास, आणि खूप हसून खेळून बोलत असते त्यांच्यासोबत. इकडे ती पाणी वगैरे आणते आणि म्हणत असते आई प्रवास कसा झाला, छान, लेक आणि जावयासोबत मनसोक्त फिरून आलात, मस्त वाटतंय ना आता. सुमित्रा म्हणत असते हो बाई खूप छान झालं. आता शर्वरी इकडे ऐश्वर्या उभी असते, तिच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते डोकं बरं आहे का गं तुझं, आणि खूप डोकं दुखायचं थांबलंच नाही का अजून. ती म्हणत असते नाही आता थोडं बरं आहे. ती म्हणत असते अगं डोकं जरा कमी वापरत जा म्हणजे कमी दुखेल. ती ऐश्वर्या तिला म्हणते
डोकं तेच लोक वापरतात ज्यांना डोकं असतं. ज्यांच्याकडे डोकंच नाही आहे ते कुठे वापरतील ना. आणि मी योग्य ठिकाणी योग्य वापर करते, मग त्यामुळे दुखलं तरीही मला काही अडचण येत नाही. वंस आता शर्वरीला तिचा टोमणा खूपच लागतो. इकडे ऐश्वर्या इकडे बघत असते. जानकी पण तिला खानाखुना करत असते. सुमित्रा खूप आनंदात असते आणि जानकी म्हणत असते, आई मला तुम्ही थकल्यासारख्या वाटतायत, आराम करा ना. तेवढ्यातच शर्वरी म्हणत असते, अरे राहुल चल ना, आपण आता बाहेरून दर्शन घेऊन आलो आणि घरातल्या देवांचं दर्शन करूया. आणि ती त्याला घेऊन इकडे येते. तो म्हणत असतो, काय ग इकडे कशाला घेऊन आली, आता बसू द्यायचं होतं की तिथे. ती म्हणत असते, अरे मी आपला जो पुरावा आहे तो इथे लपवला होता आणि तो इथे आहे की नाही हे मला चेक करायचं होतं आणि त्यामुळेच मी इथे आले पहिले की आपलं लपवलेला मोबाईल इथे आहे की नाही. या दोघी घरी माझा ना या तिघींवर अजिबात विश्वास नाही की ते आपल्याला घराबाहेर काढल्याच्या नंतर काहीच हालचाल करणार नाही. त्यामुळेच मला ना भीती होतीच मनामध्ये. या पूर्ण घर शोधतील पण इथे त्यांना कळणारही नाही की इथे मोबाईल लपवू शकतात. त्यामुळेच ना मी तो इथे आणून ठेवला होता. आता शर्वरी ती विचारच करत बसलेली असते. तेवढ्यात जानकी परत येते. वंस वंस लगेच शर्वरी परत तो मोबाईल तिथे ठेवते आणि ती म्हणत असते, अहो तुम्ही खूप दमला असाल ना, काल लग्नाची दगदग, आज फिरून आलात, थोडा आराम करा बरं तुम्ही आधी. शर्वरी म्हणते, अगं वहिनी करता येईल ना आराम, तू काय सारखी सारखी माझ्या मागे पुढे फिरतीये आणि तू हो पुढे, मी येते मागून. लगेच जानकी म्हणत असते, नाही नाही वंस. जानकी तिला उठवायला हात धरून उठवते आणि म्हणते, जा बरं तुम्ही आराम करा. आता शर्वरीला काही कळतच नाही आता काय करावं. तर गेलं नाही तर हिला संशय येईल आणि इथे थांबलं तर ही काही थांबू देणार नाही. बरं ती म्हणते, बरं ठीक आहे आणि निघून जाते. लगेच जानकी तो मोबाईल घेते आणि ऐश्वर्याकडे आणून देते. आता अवंतिका विचार करत असते की बघा ना, आपण काही सापडलं का, एवढं प्लॅनिंग केलं होतं पण शर्वरी वंशांनी काहीच पुरावा ठेवला नाही का. तेव्हा ऐश्वर्या बोलते आणि म्हणत असते, अगं ते सगळं आम्ही घरभर शोधलं पण काहीच सापडलं नाही. जानकी वहिनी जेव्हा देवघरात गेल्या त्यांना तिथे मोबाईल सापडला आणि परत तिथेच ठेवला होता त्यांनी. कारण त्यांना माहिती होतं की शर्वरी आल्याच्या नंतर तिथे पहिले जाईल आणि चेक करेल की मोबाईल तिथे आहे की नाही. अवंतिका म्हणत असते, बरं पण ते तरी बरं झालं की सापडला काहीतरी पुरावा. मी गाडीमध्ये पण एवढ्या टेन्शनमध्ये होते की जानकी वहिनी आणि शर्वरी ऐश्वर्या घरी थांबले आहेत. तिका म्हणत असते, आता तरी हा मोबाईल चांगल्या ठिकाणी ठेवा आणि ते शर्वरीच्या हाताला लागायला नको. इकडे जानकी त्या गप्पा मारत असतात तेव्हा लगेच शर्वरी येते आणि म्हणत असते, काय चाललंय, मी ना यासाठी आली. नंतर ऐश्वर्या म्हणते, का झोपला नाही तुम्ही. ती म्हणत असते, अहो नाही झोपायचंच होतं पण मी तुम्हाला सांगत होते की मी अजून झोपलेली नाही, हे सांगण्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही माझ्याचबद्दल गप्पा मारत आहेत, त्यामुळेच मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही माझ्या विरोधात काहीही करायचा प्रयत्न करा, मी ते सक्सेस होऊ देणार नाही. तर जानकी म्हणते, वंस असं काही नाही आहे, तुम्ही जाऊन झोपा बरं निवांत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, शर्वरी वंश आम्ही असं काहीही करणार नाही. लगेच इकडे ऐश्वर्या मोबाईल चार्जिंगला लावते आणि ही आलेली बघून ऐश्वर्या तिथे जाते आणि ही इकडे तिकडे बघते. तेवढ्यातच ती मोबाईल घेते आणि तांदळाच्या डब्यामध्ये लपवते. आता शर्वरी एवढी हुशार आहे की तिने हे सुद्धा बघितलेलं असतं पण ती डायरेक्ट जाऊन ते डब्बा नाही चेक करू शकत. तर ती प्लॅन करते आणि या दोघी ही काही बोलल्याच्या नंतर घाबरतात, एकमेकींना खानाखुना करतात. ती म्हणत असते, काय होतंय तुम्हाला, मी जर काहीही बोलले तर तुम्ही एकमेकींकडे बघता, खानाखुना करता, घाबरता. मी काही बोलले तुम्हाला काहीतरी होतंय का, आणि असं काही असेल तर मला पहिलेच सांगा म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. जानकी म्हणत असते, नाही हो वंश असं काहीच नाही आहे, फक्त तुम्ही आराम करा, तुम्ही तुमची काळजी घ्या असं म्हणायचं होतं मला. ऐश्वर्याच्या वागण्यावरून शर्वरीला संशय आलेलाच असतो की हिने काहीतरी लपवलंय आणि यांच्यामध्ये अजूनही काहीतरी शिस्त आहे हे तिला लक्षात आलेलं असतं. त्यामुळे ती त्यांना हसून खेळून बोलत असते पण आतमध्ये शर्वरीच्या मनात पण खूप काही सुरू असतं. आता ती तिथून जाणार. इकडे ऐश्वर्या परत तो मोबाईल काढायला लागते आणि चार्ज तेवढ्यातच ती परत बघते की ही या डब्यामध्ये काय लपवतीये.
जातच होती शर्वरी, पण ती थांबते आणि बघत असते. पण ऐश्वर्या तिला मोबाईल आणि चार्जर दिसू देत नाही. पण तिला तरी पण शंका येते की हिने काहीतरी लपवलंय म्हणून. आणि ती म्हणत असते, काय लपवते? ऐश्वर्या म्हणत असते, हो काही नाही, ते माझं थोडंसं महत्त्वाचं काम होतं, त्यासाठी मी डब्बा काढला होता. आता दुसऱ्या दिवशी इकडे अवंतिका जाते, पण त्यांना टोमणे गिमणे मारूनच जात असते की तुम्ही काहीतरी करताय. अवंतिका म्हणत असते, नाही शर्वरी वंश, तुम्ही जा ना झोपायला, तुम्ही उगाच का असं करताय? नंतर ती जानकी म्हणत असते, जा वंश, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही काहीही तुमच्या विरोधात वगैरे बोलत नाहीये आणि बोलणारही नाही. आता ऐश्वर्या बाजूला उभं राहून खूप रागात बघत असते शर्वरीकडे. तिला शर्वरीला पहिलीपासूनच संशय होता आणि शर्वरी आहेच तेवढी वाईट, म्हणून ऐश्वर्या तिचा अजून रागराग करते. जानकीला तिच्यावर पहिले संशय नव्हता, पण आता जानकीचाही खूप संशय वाढला आहे. अवंतिका आणि जानकी पहिली तिच्या बाजूने होत्या, पण आता त्यासुद्धा तिच्या विरोधात आहेत. हे बघून शर्वरीला अजूनच टेन्शन आलेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच परत एक किचनमध्ये येतात, तेव्हा शर्वरी येते आणि म्हणत असते, आजचा पूर्ण स्वयंपाक मी करते, तुम्ही जाऊन बसा बरं तिकडे, आणि काही लागलं तर मी तुम्हाला बोलवते. आता या तिघींना खूप टेन्शन आलेलं असतं. ही ते तांदळाच्या डब्यामध्ये काय लपवलं हे बघण्यासाठी एवढ्या सगळ्या स्वयंपाकाचा खटाटोप करत असते. तेवढ्यातच आता तिथे तांदळाचा डब्बा काढायला जाते. आता यांच्या चेहऱ्यावर तर अगदी 12 वाजतात की हिने जर तांदळाचा डब्बा काढला आणि त्यामध्ये मोबाईल सापडला तर आता काय करायचं. आणि आपल्याकडे तोच एक मोठा पुरावा आहे हिच्या विरोधातला, आणि तोच जर गेला तर ही परत आपल्या हाताला लागू देणार नाही. कारण आणि आता जानकी डायरेक्ट डोक्याला हात लावते की आता कसं होणार, ही तर इथून जायला तयार नाही आहे, आणि आपलं जर मोठा पुरावा हिच्या हाती लागला तर आता पुढील भागामध्ये खरंच तिला मोबाईल सापडतो का, आणि ती मोबाईल सापडल्यावर काय करेल की यांच्याकडे देईल, हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. पण तरी पण जानकी आणि ऐश्वर्या या इकडे तिकडे फेऱ्या मारतच असतात. जानकी 3-3 वेळेला येत असते आणि म्हणते, वंश तुम्हाला नाही जमणार आणि झेपणारही नाही एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक, आम्ही करतो ना, आम्हाला सवय झालेली आहे. पण शर्वरी काही ऐकतच नाहीये.